गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज परत एक नवीन अपडेट आलेला आहे. DHS जे आहे 2023मध्ये झाली होती. ठीक आहे, तर त्या DHS संदर्भामध्ये नवीन एक अपडेट आलेला आहे. तर पहा, त्यामध्ये जे आहे DD अकोला म्हणजे जे DDHS अकोला आहे, डिव्हिजनल डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस, त्यामधली स्टाफ नर्सची नवीन लिस्ट जी आहे मित्रांनो लागलेली आहे. ती यामध्ये तारीख पाहू शकता. तारीख या ठिकाणी 30/1/2026 आहे, पण वेबसाईटवर जे आहे ते आहे जे की 2 तारखेला हे पब्लिश झालेलं आहे. ठीक आहे, आज 3 तारीख आहे, तर काल उशिरा जे आहे हे वेबसाईटवर पब्लिश झालेलं आहे. ॲक्च्युअल तारीख हे पण PDF वर जे आहे ॲक्च्युअली हे 30 तारखेचे आहे. तर काल या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे. तर यामध्ये पहा काय सांगितलं आहे, सरळ सेवा पदभरती 2023 अंतर्गत राजीनामा रुजू न होणे किंवा इतर कारणामुळे 16/11/2025 रोजीपर्यंत जे आहे रिक्त झालेले पदे भरण्याकरता निवड सूची किंवा विधिग्राह्यतेस दिनांक 16/2/2026 म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ शासनाने दिलेली आहे. त्यानुसार खालील प्रमाणे सर्व जे राजीनामामुळे पदरिक्त झालेले आहेत संबंधित पदासाठी गुणक्रमाने म्हणजे मेरिट लिस्टनुसार पात्र उमेदवारांना जे आहे निवड यादीमध्ये त्यांना निवड करण्यात येत आहे असं या ठिकाणी सांगितल्यात आहे. पोस्टनं या ठिकाणी स्टाफ नर्स प्रायव्हेट कोटा वेटिंग लिस्ट या ठिकाणी नाव आहे, ज्यामध्ये DD अकोलाचं मंडळ जे आहे त्या अंतर्गत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव पहा या ठिकाणी वेटिंग लिस्ट म्हणजे या ठिकाणी आता एकच विद्यार्थी आहे, म्हणजे 100% या विद्यार्थ्याची या ठिकाणी निवड झालेली आहे मित्रांनो. सॉरी, तर पहा या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आहे प्रतीक्षा जयनाथ बोर्डे यांचे या ठिकाणी DDHS अकोला या ठिकाणी निवड झालेली आहे. त्या विद्यार्थ्यांना हे माहिती नसेल तर त्यांनी हे पाहून घेणं गरजेचं आहे. जे तुमच्या जवळचं वगैरे कोणी नोन असेल तर त्यांना नक्कीच हे शेअर करा. तर या ठिकाणी पहा 8 फेब्रुवारी 2001 यांचं बर्थ होतं. शेड्यूल कास्टमधून यांची निवड झालेली. मार्क्स त्यांना 93.6 या ठिकाणी पडले होते. SC वुमन रिझर्वेशनमध्ये त्यांची सिलेक्शन कॅटेगरी अंतर्गत निवड झालेली आहे. तर ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे अपडेट सर्व आपण आपल्या चॅनलवर टाकतो. हे सध्या तर स्टाफ नर्सची एवढी एकच आलेली आहे आणि लिस्ट पण फक्त एका पेजचीच आहे, ज्यामध्ये जास्त काही नाही आहे. फक्त एक पेज यामध्ये आहे, एका विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव आहे. तुम्ही साईन वगैरे ऑफिशियल सर्व या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जे आहे आणखीन एक जे आहे ग्रुप डीची त्या ठिकाणी काल लागलेली आहे 2 तारखेला जे आहे ग्रुप डीची पण एक कोणती तरी लागलेली आहे. ती पण तुम्ही जाऊन वेबसाईटवर पाहू शकता. NHM महाराष्ट्र वेबसाईट आहे. त्या NHM महाराष्ट्राच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी मित्रांनो समजून जाईल. ही PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आता लगेच पोस्ट करून टाकतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हायचं असेल तर ज्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक देऊन ठेवेल, त्या ठिकाणी जावा आणि जॉईन व्हा आणि ही PDF जी आहे घेऊन टाका. आणि याच्या व्यतिरिक्त जर आणखीन असे 1-2 विद्यार्थी येत आहेत तर त्यांच्यासाठी पहा, सर्वात अगोदर तुम्ही NHM महाराष्ट्र वेबसाईट पहा. जर त्यामध्ये तुम्हाला कळत नसेल तर आपले चॅनलवर आपण सर्व याद्या जेवढ्या काही लागले तर त्या सर्व याद्या आपण त्यामार्फत व्हिडिओच्या मार्फत टाकलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ पाहिला तर डिटेलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सर्व समजून जाईल मित्रांनो. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.